असं वाटतं काही जणांना की द्वेष खूपच वाढला आहे. 2014 पासूनच द्वेष वाढलेला आहे. 2014च्या आधी कधीच द्वेष नव्हता आणि 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत बसले म्हणूनच द्वेष वाढू लागलेला आहे. खरं तर कसं आहे ना, संघ ऐकतोय, ऐकून घेतोय आणि बोलू देतोय. या हिंदूंच्या ज्या स्वभाव पैकी अनेक स्वभाव वैशिष्ट्य संघामध्ये आहेत, म्हणून हे आपण या व्यासपीठावर येऊन सांगू शकतो. अतिशय थेट आणि स्पष्ट बोलतो. जाऊन जमाते इस्लामीमध्येही सांगावं ना कधीतरी, की प्लीज द्वेष कमी करा हो. नका ना लँड जिहाद करू. खाली मुर्दा काढलेला नसताना पण 4 दगडं ठेवून तुम्ही मजार बनवता, त्याच्यावर चादरी टाकता आणि मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. विषय असा आहे की क्रियेची प्रतिक्रिया येते हे का स्वीकारत नाही होत आपण? प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेला आपण तिरस्कारच म्हणणार आहोत का? मग प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आधार आणि अधिकार मान्य नाही करायचा. सब समाज को साथ लिए आगे है बढ़ते जाना हे एक संघ गाणं आहे, संघाचं गीत. हे गीत स्वीकारल्यापासून जी चालू झालेली वाटचाल आहे ती समाज संघमय करण्यासाठी सुरू झाली आणि आज संघ समाजमय करण्यापर्यंत आलेली आहे. हे मोठं यश नाही? 100 वर्षातला सगळ्यात मोठा बदल हा सगळा समाज आपल्याप्रमाणे करायचा या हट्टापासून आपणही समाजाप्रमाणे व्हायचं, एवढा मोठा मानसिकतेतला बदल संघ स्वीकारतो, हे कौतुकास्पद असलं पाहिजे. जेव्हा समाजासारखं आपल्याला व्हायचंय हे संघ म्हणतो, तेव्हा स्वाभाविकरित्या जसं मृणालिनीताई म्हणतात की जातीद्वेषाची चिंता संघाने करायला पाहिजे, ती होते म्हणून तर समाजासारखं आपण होऊ पाहतो आहोत. त्याचबरोबर द्वेषमूलक राहू नये ही भावना अत्यंत मूलगामी हिंदू भावना आहे आणि ती मूलगामी हिंदू भावना टिकावी म्हणूनच तर मुस्लिम विचारवंच काम करत असतो. हे का नाकारून चालतो आपण त्याच मुद्द्यांच्या आधारे संघाला जर नेहमी टोकत राहू, संघाविषयी बोलत राहू, तर निश्चित पुन्हा फिरून तीच गोष्ट होईल. हत्ती समोर उभा आहे पण आपल्याला तो खांबासारखा वाटेल, दोरीसारखा वाटेल किंवा इतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींसारखा दिसत राहील.